आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसान हप्ता हा आज जमा होणार आहे। आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। 10 लाख खात्यांमध्ये सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा। शेतकरी बांधवांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच सर्वात मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। हो शेतकरी बांधवांनो, आत्ताच सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। सरसकट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि रखडलेल्या पीक विम्याचे 28000 रुपये असं टोटल 32000 रुपये तिन्ही योजनांचे पैसे एकत्रितपणे आता थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होत असल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 30 ते 40% शेतकरी बांधवांना हे वाटप झाल्याची माहिती समोर आली होती। जे उरलेल्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांना आज वाटप होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज तुमच्या खात्यात पैसे येणार का नाही हे या व्हिडिओमध्येच ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मागच्याच आठवड्यामध्ये सांगण्यात आलं होतं की जून महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे मिळून जातील। नमोचे पैसे मिळणार, पीएमचे पैसे मिळणार आणि विमा ज्यांनी भरलेला होता त्याचे सुद्धा पैसे जून महिन्यामध्ये मिळणार असं सांगितलं होतं। तशा प्रकारे जवळपास 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्याची माहिती समोर आली होती। आज वाटपाचा दुसरा दिवस जे 16 जिल्हे उरले होते त्यांना थोड्याच वेळामध्ये ही रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। काल दुपारी 2 ते 3 नंतर बँकांचा सर्व्हर अचानक डाऊन आल्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी आला होता। स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या महत्त्वाच्या बँकांमध्ये शेतकऱ्यांनी जास्त खाती उघडलेली आहेत, त्यामुळे याच बँकांचा सर्व्हर डाऊन आल्याची माहिती समोर आली होती। त्यामुळे त्यांना पैशांचे वितरण होण्यासाठी काल मोठी अडचण निर्माण झाली होती। आता सरकारच्या माध्यमातून जे उरलेले जिल्हे होते त्यांना आज मंगळवारी जोरदार पैशांचे वितरण त्यांच्या थेट बँकेच्या खात्यावरती सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून ठेवली आहे आणि त्यांचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या महत्त्वाच्या बँकांमध्ये उघडलेलं आहे त्यांना पैशांचे वितरण सर्वात पहिल्यांदा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आतापर्यंत तुम्ही आज पैसे येणार, उद्या पैसे येणार अशी वाट बघत होता, परंतु सरकारने सांगितलं होतं की निधी उपलब्ध नव्हता। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून 12700 कोटी रुपयांचा निधी मागवण्यात आला होता। तो परवा दिवशी मिळाला आणि परवा मिळाल्यानंतर काल जवळपास 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये वाटप जोरदार झाल्याची माहिती समोर आली। काल आणि आज या 24 तासांच्या आतमध्ये 30 जिल्ह्यांमध्ये वाटप करायला सांगितलं होतं। त्यापैकी काल 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये वाटप झालं आणि आज उरलेल्या 16 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। शेतकरी बांधवांनो, यावेळी हप्ता वितरणाला सर्वात जास्त वेळ का लागला हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून यावेळी एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी अशा 2 प्रकारच्या याद्या जाहीर करण्यात आल्या। पहिल्यांदा काय होत होतं, शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमोचे पीएमचे कोणत्याही अटीशिवाय, कोणत्याही पात्रतेशिवाय सरसकट पैसे जमा करत होते, परंतु सरकारने आता सरसकट हा शब्दच गायब करून टाकला आहे। त्यामुळे जवळपास 16 ते 17 लाख शेतकरी आता हप्त्यापासून वंचित राहणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा अर्ज, पीएम किसान योजनेचा अर्ज आणि पीक विम्याचा अर्ज अशा तिन्ही अर्जांची काटेकोरपणे पडताळणी सरकारने केली आहे। या पडताळणीमध्ये 16 ते 17 लाख शेतकरी अपात्र ठरवण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही हे लक्षात ठेवा। शेतकरी बांधवांनो, आता आज कोणाकोणाला पैसे मिळणार आणि कोणाला मिळणार नाही
हे सांगतो. तुमच्या घरामध्ये नमोचा आणि पीएमचा हप्ता फक्त एकाच व्यक्तीने घेतला असेल तरच पैशांचे वितरण होणार आहे. अनेक जण काय करतात की घरातील शेतकरी स्वतः, त्यांची 2 मुलं, त्यांची बायको, त्यांचे वडील असे घरातील 5 जण 2-2 एकर प्रत्येकाच्या नावावर शेती करतात. प्रत्येक जण नमोचा आणि पीएमचा अर्ज केलेला असतो आणि पीक विम्याचा सुद्धा अर्ज केला असतो. एका घरातील 4 ते 5 जण हप्ता घेत असल्याची माहिती सरकारला कळली. त्यावेळी सरकारने चौकशीचे आदेश दिले. कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची काटेकोरपणे चौकशी केली आणि चौकशीनंतर अनेक शेतकऱ्यांचा हप्ता बंद करण्यात आला. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, एका घरात एकाच व्यक्तीने हप्ता घेणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, पीक विम्याबद्दल सुद्धा एक महत्त्वाची माहिती सांगतो. 2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 असे 5 वर्षांचे रखडलेले पीक विम्याचे 28,000 रुपये हेक्टरी आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. परंतु हे पैसे फक्त त्यांनाच मिळणार आहेत ज्यांनी स्वतःच्या 7 बाऱ्यावरील जमिनीचा विमा भरलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी काय केलं होतं की जास्त विमा मिळावा म्हणून सरकारची गायरान जमीन, कॅनालकडची जमीन, रस्त्याकडची जमीन पीक विम्याच्या अर्जावर नोंदवली होती. बीड जिल्हा, जालना जिल्हा या भागात हे प्रकार जास्त झाले होते. चौकशीच्या दरम्यान असे शेतकरी सापडले. त्यांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीचा सुद्धा विमा मिळणार नाही असे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जे खरोखर गोरगरीब शेतकरी आहेत आणि स्वतःच्या जमिनीचा विमा भरलेला आहे त्यांनाच 28,000 रुपये मिळणार आहेत. शेतकरी बांधवांनो, आज मंगळवार 2 जून रोजी पैशांचे वितरण 3 टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिला टप्पा सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. या टप्प्यात पहिल्या 6 जिल्ह्यांमध्ये 3ही योजनांचे पैसे जमा होणार आहेत. दुसरा टप्पा दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. या टप्प्यात पुढील 5 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. तिसरा टप्पा संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत. या टप्प्यात उरलेल्या जिल्ह्यांमध्ये वाटप पूर्ण होणार आहे. आज एकाही शेतकरी बांधवाला शिल्लक ठेवलं जाणार नाही असं सरकारने सांगितलंय. त्यामुळे सरकारने दिलेला शब्द पाळत आज संपूर्ण वाटप पूर्ण होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची म्हणजे आज पैसे मिळणाऱ्या 16 जिल्ह्यांची यादी सांगतो. व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण यादी पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का. सरकारने शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून घोषित केलेल्या जिल्ह्यांना सर्वात पहिल्यांदा प्राधान्य देण्यात आलं आहे. लोकसंख्येच्या मानाने जिथे जास्त शेतकरी राहतात अशा जिल्ह्यांची निवड सर्वात पहिल्यांदा करण्यात आली आहे. चला तर मग आता जिल्ह्यांची यादी झटपट पाहूया. शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यात 5 जिल्हे आहेत. ते म्हणजे वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाणा. वर्धा जिल्ह्यातील आर्वी कारंजा, सेलू, देवळी, हिंगणघाट आणि समुद्रपूर या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना सकाळी 10 वाजल्यापासून पैशांचे वितरण सुरू होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा, नेर, पुसद, उमरखेड, वणी, बाभुळगाव, पांढरकवडा आणि घाटंजी या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना सुद्धा पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, रिसोड आणि मानोरा तालुक्यांचा सुद्धा यात समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी, टाकळी, मूर्तिजापूर, पातूर, तेल्हारा आणि आकोट तालुक्यांतील शेतकऱ्यांना सुद्धा पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, मेहकर, लोणार आणि शेगाव तालुक्यांचाही यात समावेश आहे. शेतकरी बांधवांनो, दुसऱ्या टप्प्यात दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या वेळेत हिंगोली, अमरावती आणि लातूर या 3 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, औंढा, नागनाथ आणि सेनगाव तालुक्यांमधील शेतकऱ्यांना या टप्प्यात पैसे मिळणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव, सुरजी, चांदूर बाजार, मोर्शी, वरूर आणि धामणगाव रेल्वे तालुक्यांमधील शेतकऱ्यांना सुद्धा या टप्प्यात पैसे मिळणार आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, जरकोट, शिरूर
अनंतपाळ आणि अहमदपूर तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे. शेतकरी बांधवांनो, तिसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 7 ते रात्री 12 या वेळेत परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग यांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत आणि पूर्णा तालुक्यांमधील शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, परंडा, भूम, वाशी आणि करंब तालुक्यांमधील शेतकऱ्यांना सुद्धा या टप्प्यात वाटप होणार आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर आणि शिरूर कासार तालुक्यांचाही यात समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, किनवट आणि लोहा तालुक्यांमधील शेतकऱ्यांना सुद्धा आज रात्री पैसे मिळणार आहेत. जालना जिल्ह्यातील आंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा आणि जाफराबाद तालुक्यांचाही यात समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांना सुद्धा आज रात्री पैशांचे वितरण होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता तुमचं नाव या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं का बघा. ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये नाही त्यांनी पुढील टप्प्याची प्रतीक्षा करावी. सरकार उरलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील लवकरच वाटप करणार आहे. तशी तयारी पूर्णपणे करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनो, थोडक्यात सांगायचं तर पैसे मिळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. 2 म्हणजे बँकेची KYC प्रक्रिया पूर्ण करा. 3 म्हणजे घरातील एकाच व्यक्तीने हप्ता घ्यायचा आहे. 4 म्हणजे स्वतःच्या सातबाऱ्यावरील जमिनीचाच विमा भरलेला असायला हवा. 5 म्हणजे आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर चालू ठेवा. या 5 गोष्टी केल्या तर तुमच्या खात्यात नमोचे 2000, PMचे 2000 आणि विम्याचे 28,000 असे टोटल 32,000 रुपये आज जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय की आम्ही कोणाला सुद्धा वगळणार नाही. कोणत्याही पात्र शेतकरी बांधवावर अन्याय होणार नाही. कारण तुमच्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झालेलो आहोत. त्यामुळे सरसकट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येईल असं सांगितलंय. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा. आधार कार्डवर जन्मतारीख, नाव पूर्ण अक्षरात लिहिलंय का बघा. सर्व अपडेट करून घ्या. बँकेची KYC करून घ्या. नक्कीच तुम्हाला पुढील हप्ते लवकर मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑल वरती सेट करा. म्हणजे पुढील यादी आणि महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा. कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.